आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. मी संगीता बंडकर नागपूरवरून बोलते आणि माझा आजचा विषय आहे की धर्म की धम्म याविषयी मी थोडस विस्तृत बोलू इच्छिते. आणि बरेचदा लोकांमध्ये धर्म आणि धम्म याविषयी जरा संभ्रमावस्था आढळून येते. ते दोन्ही एकच असं मानतात आहे की धर्म आणि धम्म हे दोन्हीही एकच आहेत, परंतु पाहिलं तर या दोघांमध्येही फार मोठं अंतर आहे, जमीन आणि आसमान असं. आता आपण बघूया की धर्म म्हणजे काय. आता धर्माची जी काही व्याख्या केलेली जाते, परंतु ती अशी काही परफेक्ट अशी निश्चित अशी कुठल्याही धर्माची रिलीजन, धर्म ज्याला आपण म्हणतो म्हणजे रिलीजन, याविषयी काही अशी पर्टिक्युलर अशी डेफिनेशन कुठे केलेली नाही आहे. परंतु काळानुसार आणि परिस्थितीनुसार आणि व्यक्तीनुसार ती अशी बदलत गेलेली आहे. तर धर्माचा प्रारंभ आता तो कसा झाला याविषयी जर काही संशोधन केलेली आहेत किंवा त्याच्या खोलात जेव्हा गेलेली आहेत, तेव्हा आपल्याला कळतं की धर्म हा वेगवेगळ्या अवस्थांमधून असा गेलेला आहे. वेगवेगळी स्थलांतर त्यात झालेली आहे आणि आताच्या परिस्थितीत जो धर्माचा अर्थ आहे तो पूर्वी तसाच होता असं नाही आहे. तर सुरुवातीला काय होतं की जेव्हा आदी मानव विकासापासून दूर होता, त्याला विकासाचा गंधन होता, तेव्हा तो त्याच्या त्या अवस्थेत, अविकसित अवस्थेत जेव्हा होता तेव्हा त्या काही नैसर्गिक अशा घटना घडायच्या, जसं काही पाऊस यायचा, वीज चमकायची, भूकंप यायचा, कुठे नैसर्गिक आग लागायची. तर या घटनांना तो अगदी काहीतरी चमत्कार झालेला आहे किंवा काहीतरी जादू आहे किंवा काहीतरी असं भयानक घडत आहे असं तेव्हा तो मानायचा. आणि मग त्याला खुश करण्यासाठी मग तो वेगवेगळे असे पूजा करायला लागला, त्याला काहीतरी असं प्रलोभन द्यायला लागला की बाबा तू काही त्रास देऊ नको मला, आम्हाला काहीतरी कुठली तरी अद्भुत शक्ती आहे, चमत्कार आहे आणि तो आपल्याला काहीतरी असं कुठल्या तरी पाप केलं असेल किंवा काहीतरी आपल्याला त्रास द्यायला आलेला आहे. परंतु हळूहळू जेव्हा माणूस विकसित होत लागलाय, बुद्धीचा विकास व्हायला लागलाय, तेव्हा तो शैतानी जादू ज्याला मानत होता किंवा जो भयानक मानत होता, त्याला मग आपल्या फायद्यासाठी त्याचा तो हळूहळू उपयोग करायला लागला. पाण्यापासनं वीज करणं आणि वेगवेगळे असे आपल्या बुद्धीला विकसित करून तो त्याचा स्वतःच्यासाठी उपयोग करायला लागला. आणि त्याला असं मग नंतर कळू लागले की हे काहीतरी कुणी असं अद्भुत शक्ती आहे आणि ते त्यांनी मानवाच्या भल्यासाठी याचा सगळ्याचा निर्माण केलेला आहे. आणि तो त्यालाच मग पुढे देव मानू लागला, अल्लाह मानू लागला, ईश्वर मानू लागला. आणि मग त्यांनी आपल्यासाठी हे केलं तर त्यालाही आपण काहीतरी द्यावं म्हणून त्याला खुश करण्यासाठी वेगवेगळी पूजा अर्चना, नवस, प्रार्थना, व्रत, वैकल्य असं काहीतरी करून तो खुश करण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु आपण असं पाहतो की हा जो धर्म आहे तो काळानुसार, परिस्थितीनुसार आणि व्यक्तिपरत्वेही तो असा बदलत गेलेला आहे. परंतु आपण जेव्हा धम्म याच्याकडे बघतो, धम्माची जेव्हा व्याख्या करायला पाहतो, तर धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे सदाचरण, आचरण. आणि ह्या सदाचरणाची गरज हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या परस्परांच्या संबंधात येतात तेव्हा ही सदाचरणाची नितांत अशी गरज आहे. आणि म्हणून धम्म म्हणजे सदाचरण, धम्म म्हणजे उचित व्यवहार, उचित आचरण. आणि धम्य म्हणजे प्रज्ञा आणि करुणा याचं अगदी अभूतपूर्व असं मिश्रण आहे. तर ही प्रज्ञा म्हणजे काय, तर कुठल्याही बुद्धीला जागृत ठेवून विचार करणं, आंधळेपणाने कुठल्या गोष्टीवर विश्वास न ठेवता बुद्धीला आपलं जागृत ठेवून विचार करणं म्हणजे ती प्रज्ञा असणं. आणि करुणा, करुणा म्हणजे मैत्री, प्रेम. तर धम्म हा अहिंसेपेक्षा करुणेला महत्व देतो, कारण जर माणसामध्ये करुणा उत्पन्न झाली तर त्याला हिंसेची गरजच पडत नाही. आणि म्हणून धम्म हा वैयक्तिक नसून जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या सानिध्यात येतात तेव्हा त्याला जास्त धम्माची म्हणजे सदाचरणाची अशी गरज असते. तर धर्म हा जसा वैयक्तिक आहे की त्याचा त्यांनी वैयक्तिकरित्या
चार भिंतीच्या आत पाळायचं असतो, की कुणाला कशी पूजा करायची, कुणाला कुठल्या देवाला पूजा, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु धम्म हा जेव्हा आपण सामाजिक व्यवहारात येतो तेव्हा त्या सदाचरणाची गरज असते, आणि म्हणून धम्म म्हणजे हा सदाचरण आहे. असं धर्म आणि धम्म यात आपण फरक मानू शकतो. धम्म हा नीती हा धम्माचा केंद्रबिंदू आहे, मूळ गाभा आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आता ईश्वराचं स्थान काय आहे धर्मात आणि धम्मात? तर धर्म हा ईश्वराशिवाय नाहीये. धर्म हा किंबहुना ईश्वर काढला तर धर्म हा उरत नाहीये. कुणीतरी ईश्वर आहे किंवा ईश्वराचं प्रेषित आहे, परंतु धम्मात मात्र ईश्वराला स्थान नाही, तर धम्मात आहे नीतिमत्तेला स्थान आहे, माणसाला स्थान आहे, माणसाच्या चांगुलपणाला, माणसाच्या नीतिमत्तेला तिथे स्थान. हा धर्म आणि धर्म याच्यात फरक सांगता येईल. आणि दुसरं असं की धर्माचे प्रयोजन हे जगाच्या प्रारंभाचे स्पष्टीकरण करणे होय, की जग कसं निर्माण झालं, कसं आलं. तर असं हे धर्म सांगतो की कुणीतरी तयार केलं आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती करावी, मिळवून देण्याचा हा मार्ग आहे, किंवा ईश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणून धर्म सांगतो. परंतु धम्म हा तुम्हाला विज्ञानवादी बनवतो, बुद्धिवादी बनवतो, आणि तुमच्या बुद्धीला चालना देण्याचं काम करतो, की बाबा तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका, परंतु स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतः पारखा. एक सायंटिफिक टेम्परमेंट क्रिएट करण्याचं काम हा धम्म करतो, आणि जो माणसाला स्वयंप्रकाशित बनवतो, स्वतःचा प्रकाश व्हा असं सांगतो. आणि हा सुद्धा आपल्याला दोघांमधला फरक असं सांगता येईल. आणि म्हणून धर्म संस्थापक आणि धम्म संस्थापक यात फरक आपल्याला सांगता येईल, की धर्माचे जे काही स्वतःला संस्थापक म्हणतात की यांनी हा धर्म निर्माण केला, त्यांनी तो धर्म निर्माण केला, तर ते त्यांचं स्थान असं अबाधित असतं, की ते म्हणतात की आमचं पूजा करा, आम्हाला माना, म्हणजे आम्ही सगळं तुमचं काही पाहून घेऊ, भलं बोरं जे काही, तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही, स्वतःहून स्वतःला त्रास देण्याची, बुद्धीला काही त्रास देण्याची गरज नाही. परंतु धम्म सांगतो की मी फक्त मार्ग दाखवतो, मी मार्ग दाखवणे, चालणं नाही चालणं तुमच्या हातात आहे, चालाल तर तुमचा फायदा, तुम्ही सुखी व्हाल. आणि म्हणून बुद्धाचा धम्म हा माणसाला वैज्ञानिक बनवण्याचा धम्म आहे, बुद्धाचा धम्म हा माणसाला माणूस बनवण्याचा धम्म आहे. आणि त्या धम्माची गरज वैयक्तिक नाही आहे, तर त्याची गरज ही सामाजिक स्तरावर आहे, किंवा तो त्याला एकट्यात गरज नाही, पण जास्त गरज जेव्हा तो 2 लोकांच्या किंवा 4 लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याची धम्माची जास्त गरज आहे. म्हणून हा बुद्धाचा धम्म माणसाला दुःखमुक्त करण्याचा मार्ग दाखवतो, तो त्याला कुठल्याही अंधभक्त करण्याचा मार्ग दाखवत नाही. मला असं वाटतं की हाच धर्म आणि धम्म याच्यातला फार मोठा फरक आहे, आणि फार मोठी गफलत होते लोकांमध्ये की धर्म आणि धम्म हा एकच आहे. आणि बुद्धाच्या शिकवणुकीला, बुद्धाने जो अष्टांगिक मार्ग म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग सांगितले, त्याला सुद्धा एक धर्मच म्हटलं जातं, आणि बाकीच्या सोबत त्याला पण मिक्सिंग केलं जातं, जोडलं जातं. आणि ती जी माणसाला माणूस बनवण्याची ती शिकवण आहे ती कुठेतरी मागे पडते असं मला वाटतं. जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.